नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, कापूस पिकाच्या आता अंतिम फवारणीकडे आपण वाटचाल करत आहोत। कापूस पिकाची शेवटची फवारणी कोणती करावी, कोणती औषधे घ्यावीत, त्याचप्रमाणे या शेवटच्या फवारणीमध्ये कापूस पिकावर कोणती समस्या असतात, त्यावरती कोणता उपाय करावा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया सविस्तर माहिती। मित्रांनो, कापूस पिकाचे अंतिम टप्पा म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये कापूस पिकावर आपण शेवटची फवारणी घेत असतो। तर मित्रांनो, या शेवटच्या फवारणीमध्ये सर्वप्रथम आपल्याला कापूस पिकावर दिसून येणाऱ्या समस्या म्हणजे सर्वप्रथम मित्रांनो, या दिवसामध्ये पावसाळ्याचे दिवस असतात, त्यामुळे रस शोषक किडीचं प्रमाण अधिक वाढलं असतं आणि त्यामुळे कापूस पिकाची एक निस्तेज आणि पाणी लाल होणं, त्याचप्रमाणे पाणी गळणं ह्या समस्या दिसून येतात। त्यामुळे मित्रांनो, रस शोषक किडीचं नियंत्रण आपल्या या ठिकाणी करायचं आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, कापूस पिकावर दुसरी एक दिसून येणारी समस्या ती म्हणजे मित्रांनो बोंडसड होणं, त्याचप्रमाणे पाते गळणं ही एक समस्या असते। जास्त पाऊस असेल तर यामुळे ह्या समस्या जाणून येतात। जमिनीत जास्त ओलावा असेल तरीसुद्धा या समस्या आपल्याला दिसून येतात। त्याचप्रमाणे मित्रांनो, कापूस पिकावर पुढची समस्या दिसून येते ती म्हणजे मित्रांनो जे काही बोंडाळी, तर या बोंडाळीची समस्यासुद्धा आपल्याला या दिवसामध्ये दिसून येते। या सर्वांसाठी आपला प्रभावी औषधं पाहायची आहे। तर ती कोणती औषधं आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया रस शोषक किडीसाठी नियंत्रणासाठी आपल्याला प्रभावी असं कीटकनाशक घ्यायचं आहे, ते म्हणजे सोलोमन। मित्रांनो, सोलोमन हे प्रभावी असं कीटकनाशक आहे। यामध्ये दोन घटक असतात, एक आहे इमिडाक्लोप्रिड आणि दुसरा आहे बीटा सायहॅलोथ्रिन। मित्रांनो, यामध्ये जे काही इमिडाक्लोप्रिड आहे तर ते रस शोषक किडीसाठी नियंत्रणासाठी महत्त्वाचं आहे आणि जे काही बीटा सायहॅलोथ्रिन आहे तर ते जे काही अळीनाशक म्हणून कार्य करते। मित्रांनो, कापूस पिकावर जी काही बोंडाळी आहे तर यासाठी हे अळीनाशक म्हणून काम करते। तर मित्रांनो, दोन्ही घटक आपल्याला या फवारणीमध्ये असलेले दिसून येणार आहे, त्यामुळे सेपरेट बोंडाळीनाशक आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही। एकाच औषधात आपल्याला दोन्ही काम होणार आहेत, कीड नियंत्रण आणि बोंडाळी नियंत्रण। तर मित्रांनो, याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंप 10 मिली प्रतिपंप आपल्या याचा वापर करायचा आहे 16 लिटरच्या पंपसाठी। तर मित्रांनो, हे झालं रस शोषक किडीसाठी। त्याचप्रमाणे आता पुढचं आहे ते म्हणजे जे काही पाते गळणं आणि बोंडसड होणं। तर मित्रांनो, जास्त प्रमाणात पाऊस झाला असेल, सतत पडणारा पाऊस, जमिनीत ओलावा, तर अशा वेळेस समस्या दिसून येते म्हणजे बोंड सडणे, त्याचप्रमाणे पात्यांची गळ होणे, जास्त पाते गळणे। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला ही सर्व लक्षणे बुरशीनाशकचे आहे। बुरशीचा अटॅक झाल्यावर या समस्या जाणवतात, त्यामुळे आपल्याला याच फवारणीमध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे, प्रभावी बुरशीनाशक घ्यायचं आहे, ते म्हणजे जे काही टाटा कंपनीचं ताकद हे बुरशीनाशक यामध्ये घ्यायचं आहे। मित्रांनो, यामुळे आपल्याला नक्कीच जे काही बुरशी अटॅक झालेला असतो कपाशी पिकावरती तर याचं आपल्याला नियंत्रण मिळणार आहे। मित्रांनो, याचं प्रमाण आपल्याला 25 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचं आहे बुरशीनाशकचं। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक बुरशीनाशकामुळे आपल्याला बोंडसड आणि पात्यांची गळ या सर्वांसाठी आपल्याला उपाय आहे। तर मित्रांनो, यासोबत आपल्याला पाते गळ होऊ नये म्हणून बोरानचा सुद्धा वापर करायचा आहे। बोरानचा अवश्य वापर करा, जेणेकरून आपल्या पिकातील जे काही पाते गळ आहे ती सुद्धा थांबणार आहे। तर याचं आपल्याला प्रमाण 25 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे 15 ते 16 लिटर पंप। मित्रांनो, बोरानचा अजून एक फायदा आहे, तो म्हणजे जी काही बोंडे आहे तर ती जाड टपोरी होण्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे बोरानचा, त्यामुळे बोरानचा अवश्य वापर करा। मित्रांनो, नवीन पाते लागण्यासाठी, नवीन फुले झाडांना लागण्यासाठी सुद्धा या बोरानचा महत्त्वाचा रोल आहे, त्यामुळे बोरान या फवारणीमध्ये अवश्य घ्या। तर मित्रांनो, या अशा पद्धतीने सर्व औषधांची एकत्रित फवारणी आपल्याला घ्यायची आहे। मित्रांनो, यासोबत स्टिकर अवश्य घ्या, कुठल्याही चांगल्या दर्जाचं सिलिका बेस स्टिकर तुम्ही यामध्ये घेऊ शकता। 10 मिली प्रतिपंप स्टिकर घ्यायचा आहे आणि या सर्वांची एकत्रित फवारणी करा। जबरदस्त रिझल्ट आपल्याला दिसून येणार आहे। मित्रांनो, पाते फुले जास्त प्रमाणात लागणार आहेत आणि जी काही आपली पातेगळ बोंडसड ही थांबणार